नमस्कार मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या या नवीन लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. आज आपण 3 पॉइंट शिकणार आहोत. कुठले आहेत ते पॉइंट? पहिलं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह या दोघातला डिफरन्स शिकणार आहोत. त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट, फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय आणि फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन, त्यामधला डिफरन्स हे पण तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर हार्मोनिक, सा रे ग म प ध नि सा, हार्मोनिक आणि त्याचे ओव्हरटेम सा सा हे पण शिकणार आहोत. आज कुठलंही इक्वेशन नसणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदम फ्री राहा. आज काहीही टेन्शन नाही आहे, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्ही पाहिजे तर बोर्डवरून कॉपी करा, तर टेक्स्टबुकमध्ये सगळं दिलेलं आहे. चला तर स्टार्ट करूया. डिफरन्स बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. चला तर डिफरन्सला स्टार्ट करूया. पहिली गोष्ट, तुम्हाला प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्ह माहीत पाहिजे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे जी वेव्ह पुढे पुढे सरकते त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह. स्टेशनरी म्हणजे जी वेव्ह एकाच जागी फक्त अप अँड डाऊन मोशन करते त्याला म्हणतात स्टेशनरी वेव्ह. आता डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा? पहिला डिफरन्स आहे डिस्टर्बन्सचा, दुसरा अँप्लिट्यूडचा. असं एका लाईनमध्ये पॉईंट काढून ठेवलं आहे. हे पॉईंट पाठ करा, ऑटोमॅटिक समजेल तुम्हाला. पहिलं बघा, याच्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब केलात की डिस्टर्ब काय तो इथून पुढे जातो, पण याच्यामध्ये डिस्टर्बन्स पुढे मूव्ह होत नाही. पहिला पॉईंट. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम one point or one region to another region. ओके, याच्यामध्ये डिस्टर्बन्स डझंट ट्रॅव्हल, याच्यामध्ये डिस्टर्बन्स ट्रॅव्हल करत नाही. सेकंड, ॲम्प्लिट्यूड. बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर सगळे पार्टिकल, आता हा पार्टिकल इथे आहे, तो कधीतरी खाली जाणार, कधीतरी वर जाणार. इथला पार्टिकल हा कधीतरी वरती जाणार, कधीतरी खाली येणार. म्हणजे यामधले सगळे पार्टिकल मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड करतातच. म्हणजे सगळ्यांचा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड एक्झिस्ट असतो. पण इथं असं होत नाही. इथे जे मधले पार्टिकल आहेत ते फक्त एकदम वर जातात, एकदम खाली जातात, एकदम वर जातात, इथे खाली जातात. त्याच्या बाजूचा पार्टिकल थोडा वर, थोडा खाली, थोडा वर, थोडा खाली. त्याच्या बाजूचा पार्टिकल थोडा वर, थोडा खाली, थोडा वर, थोडा. नोड्सवर आलात की अजिबातच जात नाही, तो पार्टिकल मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड करतच नाही. हा डिफरन्स आहे. इथे सगळ्यांचा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असतो, इथे काही मोजक्याच पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड असतो मॅक्झिमम, बाकीच्यांचे त्याच्यापेक्षा कमी असतात. आणि नोड्सवाले तर घंटा हलत पण नाही. इथे बघा, ऑल पार्टिकल हॅव मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. सगळ्या पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो. ओके, इकडे ऑल पार्टिकल डोंट हॅव मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, कारण प्रत्येक पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड वेगळा असतो. अँड नोड्स डोंट हॅव एनी ॲम्प्लिट्यूड, नोड्सवाल्यांना कुठलाही ॲम्प्लिट्यूड नसतो. सेकंड, क्रॉस मीन पोझिशन सायमल्टेनियसली. याच्यामध्ये काय होतं बघा, एक पार्टिकलची तंगडी वरती तर दुसऱ्या पार्टिकलची तंगडी खालती, एक खाली येत असेल तर दुसरा वर जातो. आणि ही जी मीन पोझिशन आहे, मीन पोझिशन, तर प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या टाइमला मीन पोझिशन क्रॉस करतो. ऑल पार्टिकल क्रॉस मीन पोझिशन. प्रोग्रेसिव्हमध्ये सगळे पार्टिकल मीन पोझिशन क्रॉस करतात, इथे तसं होत नाही. बरोबर, नोड्सवाले सोडले तर बाकीचे मीन पोझिशन क्रॉस करतात, पण हे दोन पार्टिकल, याच्या पुढचे पार्टिकल मीन पोझिशन क्रॉस करत तिथंच बसतात ठाण मांडून. दिस इज नॉट हॅपन्ड इन स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हमध्ये असं काही घडत नाही. ऑल पार्टिकल्स मूव्हिंग. प्रोग्रेसिव्हमध्ये सगळे पार्टिकल पुढे मूव्ह होत असतात. स्टेशनरी वेव्हमध्ये हे पार्टिकल्स नोड्सवाले अजिबात मूव्ह होत नाहीत. ऑल पार्टिकल मूव्हिंग. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल आर मूव्हिंग. प्रोग्रेसिव्हमध्ये सगळे पार्टिकल मूव्ह होत असतात, पण इथे नोड्स पार्टिकल डू नॉट मूव्ह. इथे नोड्सवाले पार्टिकल मूव्ह होत नाही. इथे एनर्जी इथून इथपर्यंत ट्रान्सफर होते. इथं एनर्जीचा संबंध आहे. एनर्जी अजिबात ट्रान्सफर होत नाही. एनर्जी ट्रान्सफर इन स्टेशनरी वेव्ह एनर्जी गेट
ट्रान्सफर, एनर्जी ट्रान्सफर होते. स्टेशनरीमध्ये ही वेव्ह पुढे जातच नाही, मग वेव्ह एनर्जी कशी काय ट्रान्सफर करेल? एनर्जी डोंट ट्रान्सफर होत नाही यामध्ये. ओके, दोन्ही कन्सेप्ट समजला, डिफरन्स समजला. आता बघूया फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन. आता डिफरन्स बघूया फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स्ड व्हायब्रेशन. त्याचा पहिला मी एक एक्झाम्पल देतो. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय आणि फोर्स्ड व्हायब्रेशन. त्यासाठी मी घेतलेला आहे एक स्पीकर, त्याला बांधलेला आहे रबर. आता काय, आय एम सो सॉरी. ओके, सेटअप पुन्हा घेतलेला आहे. आता बघा, याला आता मी व्हायब्रेशन देणार आहे. ओके, समजा मी इथून रिलीज केला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असा तो व्हायब्रेट करत जाणार. फोर्स एकदाच लावलेला, तो पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. त्याच्यानंतर हा स्वतःच व्हायब्रेट करायला स्टार्ट करतो. मी त्याच्यावर कुठलीही जबरदस्ती करत नाही आणि तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करतो. ओके, पण फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय होतं बघा. फोर्स व्हायब्रेशन, स्पीकर ऑन केला, म्युझिक प्ले केलं की इथला डायफ्राम झाकझुक 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 व्हायब्रेट करायला स्टार्ट करतो. बटन बंद केलं थांबतो, बटन ऑन केलं परत झाकझुक 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 परत व्हायब्रेट करतो. म्हणजेच काय, जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स लावणार आहे, बाहेर फोर्स लावणार आहे, तोपर्यंतच हा व्हायब्रेट करणार. त्याच्यानंतर हा व्हायब्रेट करणारच नाही. म्हणजे हे फोर्स जबरदस्तीने केलेलं व्हायब्रेशन आहे. डिफरन्स समजला. आता एक एक पॉईंट बघूया. व्हेन बॉडी इज डिस्टर्ब, फोर्स फ्री व्हायब्रेशन स्टार्ट. जेव्हा बॉडीला डिस्टर्ब करता तेव्हा फ्री व्हायब्रेशन स्टार्ट होतं. इथे काय, जस्ट बिकॉज ऑफ एक्सटर्नल फोर्स. फोर्स्ड व्हायब्रेशन कधी होणार, जर एक्सटर्नल फोर्स असेल तरच, तो नसेल त्याचा काय उपयोग नाही. सेकंड, टू स्टार्ट, याला स्टार्ट करण्यासाठी जस्ट इनिशियल फोर्स इज रिक्वायर्ड. फ्री व्हायब्रेशनला स्टार्ट करायला फक्त इनिशियल द्यायचं, नंतर तो स्वतःहून व्हायब्रेट करतो. इथे तसं नाही आहे. जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स असेल तोपर्यंत हा व्हायब्रेट करणार, झपझुप झपझुप झपझुप, नंतर बंद. ओके, तिसरा, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन डिपेंड अपॉन नॅचरल फ्रिक्वेन्सी. याचं जे व्हायब्रेट होणार आहे किती 10 फेऱ्या मारेल, 5 फेऱ्या मारेल, हे कशावर डिपेंड आहे, याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. प्रत्येक ऑब्जेक्टचे वेगवेगळे असू शकते, याच्यावरती डिपेंड आहे. लेंथवरती डिपेंड आहे. ओके, पण इथं तसं नाही आहे. याची नॅचरल फ्रिक्वेन्सी याच्या फोर्सवर डिपेंड. जेवढा फोर्स तेवढा व्हायब्रेट, हळू व्हायब्रेट होणार. ओके, एनर्जी डिक्रीज स्लोली. एनर्जी हाय, हळू एनर्जी कमी होणार. बरोबर, इथं तसं नाही आहे. जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स तोपर्यंत हा डायफ्राम व्हायब्रेट होणार, तोपर्यंत एनर्जी कॉन्स्टंट राहणार. फोर्स गेला, एनर्जी खतम. ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीजेस. याचा ॲम्प्लिट्यूड एवढा मोठा आहे, नंतर स्लो, नंतर स्लो, नंतर स्लो, नंतर 0, हळूहळू ॲम्प्लिट्यूड कमी होतो. पण फोर्स व्हायब्रेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड जेवढा स्टार्टिंगला आहे तेवढाच एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत आहे तोपर्यंत राहतो. म्हणजे फोर्स व्हायब्रेशनमध्ये जर एवढा ॲम्प्लिट्यूड असेल, जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावा तेवढाच राहणार, हा कमी होणार नाही, शेवटपर्यंत तेवढाच राहतो. व्हायब्रेशन स्टॉप लॅटर, याचं व्हायब्रेशन नंतर हळूहळू कमी होतं. याचं व्हायब्रेशन तोपर्यंत राहतं जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर आहे. किती इझी आहे ना. फक्त इकडचं पट्टा पाठ करा, इकडचं त्याच्या अपोजिटल्या कॉपी करून घ्या. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन शिकूया. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन ज्याला समजून घ्यायचे त्याला बेसिक नॉलेज सारे गम पधनिसा टोनो 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 पॅ याचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजेच काय, जे साऊंडचे इन्स्ट्रुमेंट आहेत, साऊंड इन्स्ट्रुमेंट, गिटार, हार्मोनियम, कॅसिओ, फ्ल्यूट, याचं बेसिक थोडं जरा नॉलेज असेल तर तुम्हाला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन कळेल. आता तुम्ही कॅसिओ बघितलं असेल, असे एका साईडनं दुसऱ्या टोकापर्यंत भरपूर बटणं असतात. पण तो काय असतं माहिती आहे, आता बेसिक कॅसिओमध्ये किती काय म्हणते ना सूर, किती सूर असतात, 1 2 3 4 5 6, सा रे ग म राहिला रे, ग म प ध नी, 1 2 3 4 5 6 7 7 सूर असतात. ओके, त्याला आपण ऑक्टेव पण म्हणतो. ओके, हाच पट्टा परत पुढे कॅसिओमध्ये रिपीट असतो. सा इथे पण असतो, त्याच्या पुढे परत सा असतो, तो याच्या जरा वर असतो, सा 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 असा आहे. रे रे ग ग असा पूर्ण त्या कॅसिओमध्ये हा पट्टा 7 आहे ना, 7 हा सप्तसूर हे परत रिपीट असतात. आणि पहिला सा आणि दुसरा सा याच्यामधली फ्रिक्वेन्सी
ही मल्टिपल असते. मल्टिपल असते म्हणजे सांगतो. कॅसिओचं जे शेवटचं जे फर्स्ट बटन असतं, असा पूर्ण कॅसिओ असेल तर जो 1 नंबरचं बटन असतो त्याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 1 नंबर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याच्या पुढचा जो 6 असतो तो याचा इंटिग्रल मल्टिपल असतो. म्हणजे समजा याची फ्रिक्वेन्सी 400 असेल तर याची फ्रिक्वेन्सी 800 असणार. याचा मल्टिपल इंटिग्रल मल्टिपल असतो. हा रे असेल तर याच्या डबल किंवा याच्या प्रमाणामध्ये दुसरा रे असणार. हार्मोनिक्स म्हणजे बघा, वेन फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर ओव्हरटोन. आता हे जे ओव्हरटोन आहेत, ओव्हरटोन म्हणजे पण पुढे सांगतो ओव्हरटोन म्हणजे काय. समजा हा सेकंडवाला पट्टा आहे, ओके, हा कोणाचा इंटिग्रल मल्टिपल आहे, हा पूर्ण पट्टा या फर्स्ट वाल्याच्या ऑक्टेव्हच्या मल्टिपल आहे. वेन फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर ओव्हरटोन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल ही 6ची फंडामेंटल आहे, रेचा फंडामेंटल आहे, गचा फंडामेंटल आहे, पचा जी स्टार्टिंगची कीज आहे ते सगळे फंडामेंटल आहेत, सारे गम पदरी. आणि याच्या पुढचा जो पट्टा असेल, पुढचा जो ऑक्टेव्ह, पुढचा जो बँड दिसतोय तो या फंडामेंटलचा मल्टिपल असतो. या सगळ्यांना हार्मोनिक्स बोलायचं. सारे गम पध नी सा हे सगळे हार्मोनिक्स झाले. एक परत इथं मिस झालाय, गम गम, ओके. हार्मोनिक्स स्ट्रिंग आणि एअर कॉलममध्ये असतात. आता काही इन्स्ट्रुमेंटमध्ये हे सगळे असतात, काही इन्स्ट्रुमेंटमध्ये हार्मोनिक्स एकाच दुसरा नसतो, कारण त्याच्यात तो वाजतच नाही. ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय, वेन टोन्स, हे टोन्स आहेत हुज फ्रिक्वेन्सी, ज्यांची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन म्हणजे मोठी आहे या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा, हायर दॅन याच्यापेक्षा हायर आहेत. हे सा र रे ग ग म म प प हे मोठे आहेत फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा, त्यांना म्हणायचं ओव्हरटोन. या टोनपेक्षा ओव्हर आहे. आणि पहिला जो फर्स्ट फ्रिक्वेन्सी, ही पहिली फ्रिक्वेन्सी आहे, हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फर्स्ट ओव्हरटोन. हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. याच्यापेक्षा ह्या फंडामेंटलपेक्षा हा ग्रेटर आहे म्हणून ह्याला ओव्हरटोन बोलायचं. हा झाला सेकंड ओव्हरटोन, हा थर्ड ओव्हरटोन, हा फोर्थ ओव्हरटोन. असे कोणापेक्षा, रे ग म प याच्यापेक्षा. समजलं. असे हे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स आहेत. कॅसिओमध्ये जाऊन ट्राय करा, मोबाईलला डाउनलोड करा, टाटा टाटा टाटा, आणि त्याच्यावर बघा की दाबून लगेच कळेल तुम्हाला हार्मोनिक्स म्हणजे काय आणि ओव्हरटोन म्हणजे काय. फंडामेंटलपेक्षा ज्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर त्याला ओव्हरटोन बोलायचं. समजलं. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.